नाश्त्याला खिचडी खाणार आहे मग आपण. क्विक क्विक होणार. हेलो, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. सो कैसे हो? आज नींद से उठते ही ब्लॉग शुरू कर रहा हूँ. तो ब्लॉग में मम्मी काय बनवते ब्रेकफास्टला? बाजरीची खिचडी. आणि काय बनवतेस? बाजरीची खिचडी म्हणजे हेल्दी खिचडी आहे ती एकच. बाजरीची खिचडी हेल्दी असते म्हणजे ती एकच. त्याबरोबर पापड, लोणचं, कांदा तुमच्या चवीप्रमाणे जे लागणार ते तुम्ही यूज करू शकता, असं मम्मीचं म्हणणं आहे. बरोबर ना? ठीक आहे. तर हा ब्लॉग पूर्ण एक सेकंड बघा. मम्मी, अरे एक मिनिट, नाश्त्याला खिचडी खाणार आहे मग आपण. अरे खिचडी म्हणजे हा नाश्ताच आहे. नाश्ता असणार हा? हा. अच्छा, म्हणजे तुमचं ब्रेड अंड म्हणजे नाश्ता काय? नाही, हे मुगाची डाळ. अच्छा, ज्वारी बाजरी घेतलीये. हा, आणि बाजरी घेतली नाही तर मुगाची डाळ घेतली. हा, ज्वारीचं आहे ना, बाजरीचं सॉरी, बाजरीचं जराशी ना भरड करून घ्यायची म्हणजे ती मिक्स होते. म्हणजे एक भरड म्हणजे भरड म्हणजे थोडस मिक्सरला लावून घ्यायचं, त्याला भरड बोलतात. आबडधोबड असं भरड करून घेतली की याच्यामध्ये हे तू आता डाळ पण लावणार मिक्सरला? नाही रे, तू चुकून घेतली. चूक तुझ्या बोलण्यामध्ये घेतली मी. चूक माझ्या बोलण्यामध्ये कशी काय घेतलीस तू? मी तुला काल काय बोलली? जास्त मी हे केल्यावरती हे होतं करून, बरोबर ना? हा, ठीक आहे, चालेल. मग आता मी तुला काय बोलत नाही, तू काय बनवते. म्हणजे ही खिचडी ब्रेकफास्टला खाऊ शकतात, ही हेल्दी असते. खिचडी आहे ही. अच्छा, तू ह्याच्या आधी कुठे बघितली खिचडी? बघितली नाहीये मी. खाल्ली आहे का आधी? नाही, पहिला नाही खाल्ली आहे. पहिला आपण काय साधी माणसं ना आपण. ठीक आहे. आता तू कोर्स केल्यापासून आम्ही हेल्दी झालोय ना. अरे बाप, माझी मजा घेतेस की काय? आता तू माझी मजा घेतली, मलाही मिक्स करायला लावलं असते. अरे काय नाही, डाळ पण कर, मिक्सरला लाव, काय फरक नाही पडत. माझ्या बोलण्याने जर का जेवण बनवायला लागलीस ना मम्मी, क्विक क्विक होणार, जरा पण टाइम लागणार नाही. टेस्ट तर तुझ्या हाताला आहे, मग फरक काय पडतोय, बरोबर की नाही? टेस्ट जेवणाला नाही, माणसाच्या हाताला असते पाहिजे. तू हात धुतलेस ना बाय द वे? काल तू मंदिरात जाऊन आली, तुला फ्रेश वाटतंय, तुला चांगलं वाटतंय, तर मी तुझ्यासाठी बघ, तुझ्यासाठी काय घेऊन आलो असेल. मी काय घेऊन आलो असेल, तुला गरम वाटत होतं ना, मग मी तुझ्यासाठी आणलं व्हेज पनीर एकदम फ्रेश आहे पनीर, मला आवडतं. ठीक आहे. हां, आणि हे आणलं तुझ्यासाठी गाईचं दूध. ॲक्च्युली गाईचं दूध एवढं हे नाही, पण थंड पडेल थोडंसं. सब्जा टाकून पिशील, आणि रुअफजा आहे आपल्या घरी, तर रुअफजा सब्जा टाकून व्यवस्थित पोट शांत कर, आणि हे थोडा आराम पडेल तुला. काय बोलते? ठीक आहे. आणि थंड नको पिऊ, म्हणजे साधं पी. अरे म्हणजे गरम करणार, गरम कर. आणि हे आता काय ठेवलं, मटण गरम करत ठेवलं, मटण आणि चिकन. हा बाबा, वाया नाही घालवणार मी, खाऊन टाकेन. आता हे फक्त ते हे लावतेस ना भरड करायला, म्हणजे मिक्सरला काय ते होतं, बाजरी. तर बाजरी आता फक्त भरड करून देणार. असं करून घ्यायचं म्हणजे जास्त बारीक होत नाही. ओके, पाणी नाही टाकायचं खिचडीला, तांदळाला आपण पाणी. ओके, समजलं. म्हणजे जे गोल असतात ते थोडे अर्धे होतात, असं बोलायचं तुला. ओके. याच्यामध्ये आपण शेंगदाणे पण टाकू शकतो. मग टाक ना, शेंगदाणे देऊ तुला? याच्यात नाही रे, मला काढून दे. याच्यामध्ये म्हणजे खिचडीमध्ये जसं टेस्टी बनेल तसं आपण ऍड करूया. शेंगदाणे तर आहेत आपल्याकडे, वरून असे भाजलेले आहेत, म्हणजे रेडी आहेत, असं भाजायची गरज नाही. कच्चे टाकायचे, म्हणजे आपण पोह्यांमध्ये कसं टाकतो हा तसं. अच्छा, म्हणजे मटार पण टाकू शकतो? म्हणजे आणलंय मी मटार, फरसबी, गाजर. मग ते पण टाकू शकतो ना? ते पण टाकणारच आहे वाटतं तू. अरे ही रेसिपी बहुतेक आहे ना माझा क्लायंट बनवतो, आणि
खूप चांगले टेस्टी बनवतो. पूर्ण ग्रीन व्हेजिटेबल्स वगैरे सर्व त्यात ऍड करतो. हा, कोण बनवत असेल सांग? हे सर बनवत असतील. कोणते? आता मी नाव नाही घेऊ शकत. कुठच्या? लोणावळ्याला गेलेले ते? ते सर बनवतात. आणि बनवतात म्हणजे एकदम टेस्टी. त्याच्या हाताला टेस्टच वेगळी आहे. त्या सरांच्या हाताला टेस्टच वेगळी आहे. मस्त बनवतं ते पण जेवण. मला तर आवडतं. स्पेशली पोहे बोल. परत चल्यानंतरला काय बनवतं, अरे यार खूप मस्त असे आयटम बनवतो. त्याला काय बोलतात, जवार भाजीचं समथिंग असतं, त्याला काहीतरी बोलतात. मस्त. अजून जेवढं पण आयटम, जेवढं पण जेवण बनवतो ना, मला बाजरीची हे नाही, मी शपथ सांगतो, मला असं नाही बोलत आहे की तुझं जेवण मला टेस्टी नाही लागत, पण ज्वारीचं नाही का तुला एकदा त्याला काहीतरी बोलतात यार, चांगलंच बोलतात ना. तर मला तर नाव भेंडी कधी कधी आठवत नाही. तर त्याच्या हाताचं जेवण खाल्लं ना तर सिरियसली म्हणजे टेस्ट खूप चांगली असते. मी बोलू शकतो व्हेज जेवणाला त्याच्या हाताला टेस्ट खूपच चांगली आहे. हे बाई, हे रेडी शेंगदाणे आहेत, हे पाहिजे तर टाक. मग कच्चे शेंगदाणे टाकतात, मग ते शिजणार त्याच्यात असं बोलते. अच्छा, मग आता हे ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत त्या फक्त आता मला वाटतं चिला टाईप बनवले आणि खिचडी टाईप. चिला आपण तळतो, हे तळत नाही, आपण शिजवतो. ओके. त्याच्यामध्ये काय काय टाकलंयस मम्मी? मटार घेतलाय, फरसबी घेतली, मटार, फरसबी, शेंगदाणे. मग तू बोलते आता तू पूर्णपणे व्हेजिटेरियन बनणार? व्हेजिटेरियन होऊन म्हणजे तू मच्छी, अंड, एगिटेरियन बनणार का व्हेजिटेरियन? एगिटेरियन म्हणजे त्याच्यामध्ये अंडे खातात, हा ते राहू दे, अंडी खातात, चिकन, मच्छी, हा पूर्ण भाजीपाला, पूर्णपणे भाजीपाल्यावरती. म्हणजे नॉनव्हेज नाही खाणार. नॉनव्हेज मध्ये अंड असलं तरी पण ते घाणच आहे शेवटी. अच्छा, मग तू एवढे वर्ष घाण खात होतीस? घाणच म्हणजे असं बोलायचं कसं? असं कसं बोलली? मी खातो ते. अरे जसं व्हेज वरती शिफ्ट व्हायचं ठरवलं लगेच नॉनव्हेज वाले घाणेरडे. ही गोष्ट बरोबर नाही. पण ज्यामुळे आपल्याला त्रास होतोय तर मग आपण ते बंद करायचं. बरोबर, ठीक आहे. आता कोण आलंय? अरे चल, मग काय बोलते तू? ठीक आहे, आता याच्यामध्ये काय खिचडी. ठीक आहे, चल तू इथे फोकस कर, ते नॉनव्हेज व्हेज सोडून टाक. आपण त्या टॉपिकवरती नाही बोललो बरं, नाही तर म्हणजे माझं पण नॉनव्हेज सोडून टाकशील. नाही, तुला काय त्याला बनवून द्यायला. हां, मला तर बनवून द्यायला लागणार, नाही तर मग काय लाईफमध्ये आहे का अजून? नॉनव्हेज तर मला फेवरेट आहे, माहिती आहे ना तुला व्हेज पण फेवरेट आहे. काय पनीर केलं तर बरोबर मटा खातो. जे भेटतं ते खातो आपण, नखरे नाही करत. सगळं खायचं. देव मला बोलला आहे जे भेटतं ते खा आणि मजा कर, समजला? तर मी काय करतोय, मजा करणार. आता ब्रेकफास्ट बनणार कधी येते बघतोय मी, वाट बघतोय. 2 मिनिटात होईल, पण जरा तोंड बंद. आम्ही पिसून घेतलं, नंतर डाळ टाकली आणि थोडंसं पाणी टाकलंय. आता ही बनणार खिचडी. तर ते काय टोमॅटो आणि कांदा मिरची. मिरची जास्त तिखट नाही होणार ना मम्मी? थोडीच टाकली बाबा, चवीला लागतं ना. चवीला लागतं, ठीक आहे. आणि कुकरला लावून टाकणार. आपले दोन्ही कुकर बिझी आहेत मम्मी. नाही, तुम्ही खाली करून घेतलाय ना. मोठा कुकर मध्ये लावणार. मोठ्या कुकर मध्ये केवढीशी वाटेल खिचडी? क्वांटिटी छोटी वाटेल ना मोठ्या कुकर मध्ये. आपल्याकडे एकच छोटा कुकर आहे ना. सगळ्यांकडे एकच असतो. नाही, माझ्याकडे 3 आहे. बघू, तोंड बघू. करोडपती असतो तर मग. म्हणजे जसं लागेल तसं करायचं, छोट्या मोठ्या. आता गॅस पेटवून मम्मीने कुकर तापत ठेवलाय. कुकर मध्ये कढीपत्ता, हे नाही, ऑइल नाही. अरे तापू दिले ते, कढीपत्त्याचं तेल ओढतं ना मग. वाफ तर येतात. वाफ येते म्हणजे तापलं असणार. पाणी काढून घेतलं. ही रेसिपी कधीतरी मी पण ट्राय करतो. ठीक आहे, 2-3 वेळा. पण तांदूळ. अच्छा, नंतर कढीपत्ता जवळ तिकडे. कढीपत्ता पसरवतो. हळूहळू मटेरियल जाईल आणि धुवून देणार.
चला, एवढं जमलीस की काय त्या तांदळामध्ये, त्या ह्याच्यामध्ये? झोप तुझी झाली की नाही मम्मी? झोप आता, मला भूक लागली ना. भूक लागली ना? मला पण भूक लागली. रात्री जेवलो नाही मी पण. तू दूध पियाली ना रात्री? पियाली दूध, पण ते दूध का लहान बोल नको. आता मला काय माहिती, तू मला बोललीस तसं मी केलं. अरे पण मला रात्री नाहीच खायचं होतं, आराम द्यायचा होता. टाकते. हा तूप टाक थोडंसं, काय 2 स्पून टाक. लागेल तेवढंच खायचं आहे ना. दिवसाला 1 स्पून बॉडीमध्ये जायला पाहिजे, समजलं? अरे बापरे, एवढा मोठा स्पून दोघांचे 4 स्पून झाले ना. हा, एवढा मोठा स्पून मध्ये नाही राहायला पाहिजे. पण दोघांचे 4 स्पून झाले ना. हा, दोघांचे 4 झाले. 2 2 4. त्याला बघा. नाही, राई जिरं. हा, राई जिरं. आता जिरा. नेक्स्ट हिंग जरासं टाकते. हो, म्हणजे हाताला येईल तसं टाकायचं काय? हिंग एवढं टाकतात? अरे हाताला येईल तसं नाही, म्हणजे मला माहिती नव्हतं का, मी विचारतोय फक्त. कांदा, मिरची, टॅमॅटो. ओके. याच्यामध्ये कांदा हलका ब्राऊन व्हायला पाहिजे वगैरे असं काय नाही ना? आहे तर त्याच्यामधून सगळ्या रेसिपीमध्ये कांदा, टॅमॅटो ब्राऊन व्हायला पाहिजे. अच्छा, A to Z रेसिपीमध्ये. त्याच्याशिवाय हिंग काय करतं? हिंग पचायला, हा, पचण्यासाठी. हिंग पचण्यासाठी चांगलं असतं. मला वाटलं कांदा वगैरे ब्राऊन करायला काय हेल्प करतं काय. याच्यावरती मीठ टाकलं तर कांदा ब्राऊन लवकर होतो ना. हीच एक गोष्ट माझ्या लक्षात आहे. बाकी काय नाही. बाकी काय करायचं आहे? बाकी आपल्याला लाईफमध्ये अजून काय पाहिजेच नाही आता तर. थोडंसं चवीनुसार टाकायचं, आपल्या चवीनुसार टाकायचं. आपल्या लाईफमध्ये अजून काय नाही. एवढं खाल्लं पिल्लं, मजा करा आणि जगा, बरोबर ना? आता एकदा का माझं टार्गेट कंप्लीट झालं, मग आपण कशाला थांबतोय? मग ट्रॅव्हल करायचं, समजलं? कुठे ट्रॅव्हल करतोय? लांब 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 जाणार, ट्रॅव्हल करणार, लाईफची मजा घेणार. हे आधी कळालं नाही मला, नाही तर आता घेत असतो मजा मी. खाली वेळ फालतू गोष्टीमध्ये अडकून राहिलो कामाविमात. नाहीतर उशिरा कळतं मला, ते तर गोष्ट बरोबर बोललीस. काय पहिला सांगत होतीस तुम्हाला? मी नाही बाबा. मग कोण सांगत होतं? त्रिशा मॅडम. काय सांगत होती? व्हिडिओ बना. हां, नाही बनवली. आता बनवतो, मसाला टाकतो. ओके, ठीक आहे. आपला मिक्स मसाला थोडासा सगळं धने. अच्छा, ठीक आहे. याला मिक्स करून घेऊ काय? नको, तू कर, मिक्स कर. ते सगळं धुवून घेते. हे परत धुवून घ्यायचं? अरे धुतलंच कुठे? काय मम्मी अर्धवट कामं करतेस यार तू. हां, अर्धवट तू तर धुत पण नाही. काय मी जेवण धुवत नाही? घाई गडबड. भाज्या जास्त धुतल्या ना, त्याच्यामधलं तत्व निघून जातात, माहितीये तुला? ते तत्व राहण्यासाठी मी धुवत नसेल. सगळ्यांनी जर तत्व बघितले असते तर मग आजारी पडले असते. असं टाकते कोणी. आता त्याच्यात गाजर दुपारचं जेवण बनतं आहे. नाही रे, हे म्हणजे सगळं शिजलं की हे होणार. मजा आहे ना खायला ना. मी असं फिरवून घेतलं जरा तेलामध्ये. हे बनवेपर्यंत मम्मी पेशन्स राहतात का तुझे? जेवण बनवेपर्यंत पेशन्स राहतात? भूक लागली असेल तर हां राहतात, करते. म्हणजे खायला तर हवंय. बरोबर. हे आता याच्यात टाक. ओके, भरपूर होणार आहे वाटतं. मला पण तेच वाटतंय, पण ठीक आहे, काय नाही. जेवढं होईल तेवढं होईल. वाईट नाही वाटून घेणार मी, काय नाही.
व्हेजीज जास्त आलं तर चांगलं आहे, पण हे सर्व चांगलंच आहे. तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ग्रीन व्हेजिटेबल्स हा पहिला फायबर सोर्स आहे. त्यानंतर जवार बाजरी काइंड ऑफ हे सर्व चांगलं काप्स आहे. काप्स म्हणजे तुम्हाला दिवसभर रुटीनसाठी ते म्हणजे यूज होतं, तुम्हाला बॉडीला एनर्जी देते. त्यानंतर डाळ हे काइंड ऑफ प्रोटीन आहे. आणि मॉर्निंगच्या टायमिंगला तुम्ही मोस्टली काप्स इंटेक चांगलं ठेवू शकतात. आणि त्यासोबत तुम्ही एग्स, जर का व्हेजिटेरियन आहे तर पनीर किंवा सलाड नाही पल्सेस हे चांगले सोर्स आहेत प्रोटीनसाठी. आणि याच्यामध्ये शेंगदाणे पण आहेत, तर शेंगदाणे हे पण एक चांगलं फॅट आहे, त्याबरोबर कार्बोहायड्रेट्स पण आहे, तर हे चांगला सोर्स आहे. तर ही एक चांगल्या प्रकारची खिचडी बनते. कारण याच्यातले मी जे इन्ग्रेडियंट टाकले आहेत त्याबद्दल सांगतो आहे. तर तुम्ही हे ब्रेकफास्टमध्ये पण खाऊ शकता. आता बघूया कशी बनते, ते अजून पूर्णपणे रेडी झालेली नाही. तर आता कुकरचं झाकण बंद झालं आहे. A few moments later. आता देशी तरी काय आतमध्ये मग पाणी राहील ना, तसंच पाणीच काढते काय. आता याच्यावरती काय लक्ष ठेवून जाऊ का मम्मी? काढलं लक्ष काढलं. आता हे उघडायचं. तुझं एकच लक्ष नाही, खायचं आहे. असं याच्याने ढिलं होईल. उठ, तोंड बाजूला कर, चुकून उडलं बिडलं तर. आताच कुकर वापरते ती काय? अरे बाबा, मी बघितले आहेत असे ऍक्सिडेंट नवीन लोकांसाठी इंस्टाग्राम आणि युट्यूब वरती. तुला ताडव भया? मला नको. तुला ताडव? मला नको, मी दुसरं घेईन ताट. चल हे उसमें थोड़ा बघू दे. अरे ही खिचडी मम्मी ओली आहे. अरे ही अशीच असते. हो मिक्स कर बघू. याला दालिया म्हणतात. दलिया. ओके, ही दलिया आहे. तू दलिया बोलला असतं तर मला लवकर कळालं असतं. दलियाच मला वाटलं खिचडी आहे. हा, दलिया खातात सकाळचं. गुजराती लोकांचा जास्त नाश्ता हाच असतो. दलिया बोलतात. जरा दलिया. मला तू आधी बोलली असतेस तर मी तुला बोललो असतो. अरे आपण मालवणी येडगावचे काय येडगावचे मालवणी शानगावचे. आपल्याला ना मम्मी आता ह्याला पाहिजे वाटी, प्लेट नाही पाहिजे, कारण की हे झालं आता. अरे बाउल मध्ये तुला थंड गरम लागणार. थोड़ा बड़ा चम्मच लेना उसमें, और इसमें ना दाल देते वक्त ना थोड़ा सा घी डाल. हाँ, घी टाकतात त्याच्यात. म्हणजे फोडणीला पण तूपच. मला बाउल पाहिजे, मी बाउल घेतो. मी गरम अशी. तू खात नाहीस? मी खाईन, जरा थंड होते, मला गरम नाही. फ्रीज मध्ये हे आहे बघ, आईस आहे. थोडंसं म्हणजे खालती ठेवलं असतं कसं थंड पाण्याच्या मध्ये, तर थोडं. तुझी आईस आहे, मला थंड कसं पाहिजे ते तुला कळत नाही. बर्फ टाक खाली ठेवून थंड करून घेऊ. नको ठीक आहे, तुला पाहिजे तसं खाऊन घे. लिंबू फक्त पिळ याच्यावरती माझ्या. लिंबू तू कुठे ठेवले लिंबू? एक लिंबू फेकून टाकला, एक लिंबू फ्रीज मध्ये आहे. आता ते फ्रीज मध्ये ठेवणार ना. ठीक आहे, आता हे खाऊया. हे आहे दलिया म्हणलं. फायनली याचं नाव कळालं काय आहे डिशचं. तू खाऊन तर बघणार आहे. मी बाउल मध्ये खाणार, मी याच्यावर नाही खाणार. अरे याच्यात जरा टेस्ट करून बघ, नंतर बाउल मध्ये खा. जरा आता वाफार आहे ना. ठीक आहे, चालेल. मी गरम सांगितलेलं तेवढं ऐक. ठीक आहे, चला. मग या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. या व्हिडिओला थोडंसं तूप टाका. अरे तूप टाकायचं बाकी आहे. अरे थोडंसं तूप टाका. हा, आणि तुम्हाला जर चवीनुसार काय लिंबू लोणचं का हवं असेल ते घ्यायचं. ओके. सही आहे. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ठीक आहे. आणि ही डिश घरी फायनली आम्हाला नाव कळालं याची काय डिश बनवत होती एंडिंगला, तर ही डिश ट्राय करा.